टॉपला आलो. अरे वा चल सुबोध. अरे तू आहे खाली तुला बघितलं काय. अरे तो स्पायडरमॅन. आपण आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कठीण व अवघड किल्ल्याची ट्रेक करणार आहोत. त्यामध्ये आम्हाला काय काय फेस करावे लागले हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवताय तर कमेंट आणि शेअर नक्की करा. सुमारे 3:15 वाजले होते आणि घरातल्या देवाच्या पाया पडून आम्ही निघालो. तर रात्रीचे आत्ता वाजलेत 3:30 आणि म्हणजे सकाळ झाली. तर सकाळी 3:30 वाजता आता आपण निघालोय एका ठिकाणी राहायला, जिकडे आपण जायचं होतं. खूप दिवस विचार केला होता पण आत्ता तो दिवस आला आहे. तर चला जाऊन बघूया तिकडे कसं वाटतं ते. त्याच्यासाठी थोडा जायचं आहे, एक वे क्रॉस करायला लागेल. तो वे क्रॉस करू आणि लवकरात लवकर तिथेच पोहोचू. काय ही सगळी पोरा चाललेली आहे. सर्व जाऊन परत सुका देऊ दे रे महाराजा. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. हे प्रियंका फायनली गणपतीचं मंदिर आहे ना पुढे कुठेतरी. सर्वांचा जोश पहिले तर खूपच होता, नंतर सर्व शांत झाले. हे चतुर्थी पुढे आम्हाला एक जागा भेटली, तिकडे एक नदी होती. मग काही सर्व तिकडे फोटो काढायला रेडी झाले होते. तिकडून आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही पुढच्या ठिकाणी निघालो पण आम्ही रस्ता चुकलो. मग पुन्हा आम्ही गाडी आमची गडाकडे वळवली. फायनली पोहोचलो आम्ही आणि ट्रॅकिंगला चालू केलं. थोडा वरच्या ठिकाणच्या एंट्रन्सवर पोहोचल्यावरती आम्हाला सुंदर असे पक्षी आणि प्राण्यांचे काही मूर्त्या दिसल्या. तिकडून आमची होळीची सुरुवात चालू आली. आता आपण कुठपर्यंत आलोय? एक पार्ट क्रॉस केलाय, बाकी आता बघू. चालू आहे आता. आत्ताशी पोचायला आता वाजलेत किती, काहीतरी 11:30 वाजून गेलेत. मग निघालो तो 3:30ला घरातून. 11:30 वाजलेत. आता बघू पुढचं. मजा येईल काय नाही तरी असून पण गड चढते तो पण. आणि हे नालायक बघा. हे माझे मित्र नालायक लोक. ह्यांना काही पडलेलं नाही. मला गरगरतय काय होतं तिकडं त्यांचं काम झाले. मी आली आहे सायली जवळ. आत्ता
कुत्रा एकच भेटेल एवढ्या पैशात आणि गपचूप चला चालू कर आणि सगळे खाती विचार पण आम्हाला आता रेडी आहेस? काकडी खाते. चढली भाई एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय शिवाजी. फायनली बाबा पोहोचलो एकदाचा. फायनली एवढा 3.5 तास मेन लीडरच बागा राहिलाय. किती तास झाले रे आपल्याला? ड्रोन शॉट घ्यायचा 1.5 तासात. 1.5 तासात बघा. 1.5 तास आपण थांबलो नाही ना तर 1 तासात पण थांबलो. आता 1.5-2 तास मॅक्झिमम असेल. आता आपण पोहोचलो. ब्लॉग चालू आहे. मला सगळ्यात पहिलं पोचली आहे तर मी आणि आय रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ बिकॉज ऑफ मी सगळ्यात पहिले आली आहे. कारण मी पार्टी होतो ना. एक फाईट आहे मी पहिली आली आणि मला लिटरली मला खूप भारी वाटतंय. चला आता थोडा वरचा सीन दाखवू. कसं वाटलं? खूप भारी. एवढा 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 आजूपणामध्ये पण चढल्या. किती भारी वाटतं. छान छान. तुला काय वाटतं? मला खूप भारी वाटतंय कारण मी सगळ्यात पहिली चढली. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतं? हरिहर गड बघून? तुला काय वाटतं? हे आमचा बॉडी बिल्डर आहे. खूप मजा आली. प्रचंड म्हणजे आपल्या महाराजांचे गड लिटरली जन्नत हापरली होती पण तुम्हाला जन्नत बघायचे. जन्नत दाखवतो. बघा सर मराठ्यांची जन्नत. लुक ॲट दिस. लिटरली जन्नत आहे. समोर बसलोय. समोर खाली आम्हाला इकडे ड्रोन शॉट भेटला पण तुम्ही तुम्हाला नंतरला व्हिडिओ चॅनलला दाखवे. प्रियंका तू त्यांचंच कर. तुझा पण करतो ना. ये ना. तुझा पण कर. बोलली तिथून येतोय टनल मधनं व्हिडिओ काढला असता काय भारी वाटलं. काढलाय. वरच्या पॉइंटवर पोहोचल्यानंतर पण आम्हाला दुकाने दिसत होते. काय माहिती इथले लोक कसे इथलं सामान सर्व घेऊन वरती चढत असतील. झाला एकदाचा. आता खाली उतरायची तयारी. आता तर त्याच्यापेक्षा जास्त हाईट्स भेटणार आहे. या सर्वांना खाली घेऊन उतरणं तो पण आगड. कसं वाटलं रे? एक नंबर वर्थ होती यार. वर्थ एक नंबर. कसं वाटलं तुम्हाला? हरिहरगडचा माझा हा दुसरा प्रवास आहे आणि खूप छान प्रवास झाला. बट खूप वाईट वाटलं मला की गडावरती खूप अतिशय घाण केलेले आहे लोकांनी. तर माझं जे कोण बघेल हे व्हिडिओ त्यांच्याकडनं माझं फक्त एकच मनोच्छित मी व्यक्त करतो की गडावरती कृपया जर तुम्ही आला असाल तर घाण वगैरे करू नका आणि जर घाण दिसेल तर ते
शक्यता तुम्ही कॅरी करा आणि ते खाली जाऊन डस्टबिन किंवा ह्याच्यामध्ये डिस्पोज करून टाका. गडावरती पण आपल्या सरकारने खूप म्हणजे अतिशय असे डस्टबिन वगैरे प्रोव्हाइड केले, सो तुम्ही तिकडे टाकू शकता, पण गडावरती टाकू नका. अरे भाई ठीक आहे, तर एवढंच होतं. आता खाली जातो. इथं आपला फोटो काढला पाहिजे आपण. टॉपला आलो. सुबोध अरे तो स्पायडरमॅन झालाय. स्वप्नील भाई तू खरं ना, तू चढताना तुला बघायला पाहिजे मागणं ना, असं वाटतं ना कोळी चढतोय कोणतरी. कुठे अरे ये माझा हात घे, माझा हात घे. आणि मला ढकलतोय. मी एका हाताने व्हिडिओ बनवते, एका हाताने हे करतोय. इथे पाय ठेव स्वप्नील बाई, इथे वर. मी तिथे ठेवला पाय. इथे पाय ठेवून इथे ठेव. आला स्वप्नील. बॉटल यार, बॉटल गेली. या ह्याने घेतली, थांबायचं नाव पण नाही ह्याने घेतली बॉटल. गेली. अरे तू काढ, व्हिडिओ काढायचे, तू व्हिडिओ काढ याला नंतर तुमच्या गावात कशाला घेतलं रे? अरे रस्ता तिथूनच आहे रे. अरे घे ना. सुबोध 4 बाद. इकडे फक्त माकडांपासून सावध राहायचं, कारण इकडे ते बॅग किंवा बॉटल्स जे भेटेल ते खेचून घेतात. फायनली आम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही परत निघालो खालच्या दिशेला. आणि खालच्या दिशेला उतरत जाणं म्हणजे अजूनच कठीण. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज कर्मराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. कसे कसे आम्ही उतरलो. आम्हाला तिकडे पाण्याचं कुंड देखील सापडलं आणि तिकडे एक शंकराचं मंदिर सुद्धा होतं. आम्ही लगेच तिकडून पाया पडून निघून गेलो कारण उशीर झाला होता. हरिहरगड हर हर महादेव, हर हर महादेव. आणि अशा प्रकारे आपला ट्रिप छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वजण बसमध्ये चढताच झोपून गेले.
आणि अजून माहिती मला भेटली तर पुन्हा नक्की आम्ही रिव्ह्यू